नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चेतन स्वागत करतो या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऊर्जा स्वरूप. आज बोलत आहोत आपण की हो पोनो पोनो का गरजेची आहे. हो पोनो पोनो काय करते मित्रांनो, हो पोनो पोनो तुम्हाला आतून हील करते आणि जेव्हा तुम्ही आतून हील होतात तेव्हा तुमचं एन्व्हायरमेंट सुद्धा हील व्हायला लागतं. आपण एक ऑरा घेऊन चालत असतो मित्रांनो आणि तो ऑरा घेऊन चालत असतानाच आपण आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये जर निगेटिव्हिटी पसरलेली असेल, तुमच्या आयुष्यामध्ये हवं ते गोष्टी तुम्हाला मिळत नाहीये, तर तुमच्या माइंडमध्ये आणि बॉडीमध्ये एनर्जी स्टक झालेली आहे मित्रांनो आणि त्यामुळेच ती गोष्ट होत नाही आहे. हो, एनर्जी स्टक झालेली आहे. निगेटिव्ह गोष्टींचं जडत्व तुमच्या मनावर आणि तुमच्या शरीरावर आलेलं आहे. त्यामुळेच तुम्ही बाहेरची कुठलीही गोष्ट रिसीव्ह करत नाहीयेत किंवा तुमच्यापर्यंत ती पोहोचत नाहीये. म्हणून बऱ्याच वेळेला आयुष्य हे फार जड, जिकरीचं, कष्टाचं, स्ट्रगलिंग आणि सफरिंगमध्ये जात असतं. तर ही सफरिंग कमी करण्यासाठी माइंडमध्ये पीस आणावा लागतो. अर्थातच शांतता, सुकून आणावा लागतो. आणि ज्या वेळेला हा सुकून आपल्या आयुष्यामध्ये येतो ना मित्रांनो, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये एफर्टलेसली गोष्टी येत असतात. आणि त्याचमध्ये जर तुम्हाला कुठली प्रभावी गोष्ट दिसत असेल किंवा घडत असेल तर ती आहे होओपोनोपोनो. होओपोनोपोनोमध्ये मी याआधीही होओपोनोपोनोवर व्हिडिओ बनवलेला आहे. कदाचित माझा फर्स्टच व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा. त्यावरून तुम्हाला कळतील गोष्टी. होओपोनोपोनोमध्ये 4 फ्रेजेस असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि ह्या जे 4 फ्रेजेस आहेत ना मित्रांनो, ते युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी आहे. या 4ही फ्रेजेस हील करतात आपल्याला आणि जेव्हा आपण हीलिंगच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो ना, तेव्हा चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना, परिस्थिती आपल्या बरोबर चालत असतात मित्रांनो. आज आयुष्य इतकं स्टक तुम्हाला दिसत असेल, आज निगेटिव्ह गोष्टी घडत असतील, निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह परिस्थिती, पैशांच्या बाबतीत ब्लॉकेज, रिलेशनशिपच्या बाबतीत ब्लॉकेज तुम्हाला का जाणवत आहेत? कारण की तुमची एनर्जी स्टक आहे. निगेटिव्हिटी भरलेली एनर्जी ब्लॉक आहे आणि मेंटल ब्लॉक आहे आणि हा रिलीज करणं, हा क्लीन करणं आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो. क्लिनिंग करावी लागते. जसं एखाद्या घरात आपण राहतो, एखाद्या रूममध्ये आपण राहतो, तर त्याला साफ केल्याशिवाय आपण तिथे राहूच शकत नाही किंवा सहजासहजी श्वास घेऊ शकत नाही. तसंच आपली बॉडी आणि आपलं मन असतं मित्रांनो, तिथेही आपण सहजासहजी श्वास घेऊ शकत नाही. जर त्याला आपण ॲलो नाही केलं, त्याला क्लीन नाही ठेवलं, तर त्या शरीरामध्ये, त्या मनामध्ये ही घाण साचते आणि परिणामी आपण आजारी पडतो किंवा आपण डिप्रेशनमध्ये किंवा नकारात्मक भावनेने जखडून जातो मित्रांनो. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मॅनिफेस्टेशन हवं असेल, हे बाहेर ज्या गोष्टी आहेत त्या बदलवायच्या असतील, तर आतील गोष्ट बदलणं गरजेचं आहे. जेव्हा आतली गोष्ट बदलते, तेव्हा बाहेरची गोष्ट ही ऑटोमॅटिक बदलत असते. आज कोणी स्टक असेल त्याच्या आयुष्यामध्ये, कोणाला हवं ते मिळत नसेल. मी तुम्हाला एक सांगून देतो, हवं ते मिळत नाही ना, काही वेळेला युनिव्हर्सचं हे प्रोटेक्शन असतं मित्रांनो. त्याला काहीतरी बेटर द्यायचं असतं तुमच्या आयुष्यामध्ये. सो हिलिंगशिवाय पर्याय नाही आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण नॉन रेझिस्टन्स असतो. अर्थात आपल्या मनामध्ये कुठलीच नकारात्मक भावना नसते. पण जसं-जसं आपण मोठं होतो, आयुष्यामध्ये वेगवेगळे पैलू बघायला लागतो आणि आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या स्टोरीज स्टोअर करतो आणि आपले एनर्जी आणि मेंटल ब्लॉक क्रिएट होत असतात. आणि जेव्हा हे एनर्जी आणि मेंटल ब्लॉक क्लीन होतात, त्यानंतर आपलं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत चालायला लागत असतं. प्रत्येक गोष्टीची सर्व्हिसिंग करावी लागते. कारची, बाईकची सर्व्हिसिंग केल्यानंतर ते चांगला रिझल्ट देतात. जसं आपण शरीराची सर्व्हिसिंगसुद्धा करतो, त्याचबरोबर आपण जर मनाची सर्व्हिसिंग केली तरच आपल्याला मॅनिफेस्टेशन हे बघायला मिळतात. खरं तर मॅनिफेस्टेशन ही बाय प्रॉडक्ट गोष्ट आहे. पण ज्या वेळेला आपल्याला सगळ्यात मोठा पर्पज आपल्या आयुष्यामध्ये खरं तर काय असतो, की आपल्याला पीस, शांतता
अनुभवायला मिळायला पाहिजे. हे आपल्याला खरं तर एम असतं, आपलं ध्येय असतं. आणि ज्या वेळेला या गोष्टींमागे माणूस धावतो त्यावेळेला त्याचे मॅनिफेस्टेशनही ऑटोमॅटिक व्हायला लागत असतात. आज कुठेही तुम्ही स्टक असाल तर तुमच्या एनर्जीमुळेच तुम्ही स्टक आहात आणि यामधून बाहेरही पडू शकतात तर तुम्ही तुमच्या एनर्जीमुळेच बाहेर पडू शकतात. जर स्वतःवर काम केलं, स्वतःचे मेंटल ब्लॉक्स काढले तर तुम्हाला नक्कीच तुमची हवी ती गोष्ट साध्य व्हायला बघायला मिळेल. बघा तुम्ही तुमचं एनर्जी फील्ड जेव्हा क्लिअर करतात ना तेव्हा असे टॉक्सिक असलेले लोकसुद्धा तुमच्या आयुष्यातून बाहेर पडतात. चांगले तुमच्या एनर्जीला तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणारे लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात. तशी संधी येते, तसा पैसा येतो, तशी रिलेशनशिपसुद्धा येतात. नातेसंबंध सुधरवायचे असतील तर आपल्याला सर्वात आधी जबाबदारी घ्यावी लागते गोष्टींची. हां, मग तुम्हाला हा प्रश्न पडेल की तो व्यक्ती माझ्याशी चुकीचा वागला, ती व्यक्ती माझ्याशी चुकीची वागली, तिची चूक होती, त्याची चूक होती. हा ब्लेम गेम जोपर्यंत खेळाल तोपर्यंत आयुष्यामध्ये काहीच बदलत नाही. होपोनोपोनो कशी करायची असते मित्रांनो, हा एक प्रश्न येतो. त्या व्यक्तीने जीही काही चूक केली असेल तर त्या सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायची. या कारणाने नाही की त्याची चूक आहे तर मी का घ्यावी, प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. हे का झालं माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एनर्जीमुळे झालेलं आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही जबाबदारी जेव्हा आपण घेतो ना त्यावेळेला क्लिनिंग ही सोपी होऊन जाते आणि इफेक्टिव्ह पण होते. त्यामुळे स्पेसिफिक सिच्युएशनबद्दल जसं की आपण रिलेशनशिपबद्दल बोलूया. एखादा व्यक्ती माझ्याशी असा असा वागला तर या सर्व गोष्टीची जबाबदारी मी घेतो. डिअर डिव्हिनिटी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. हे ज्या फिलिंगने आपण बोलतो ना, त्या इंटेन्सिटीने बोलतो ना, तेव्हा क्लिनिंग घडते मित्रांनो. आणि जेव्हा क्लिनिंग घडते तुमच्या आणि त्या व्यक्तीमधला एनर्जी ब्लॉक क्लिअर होतो आणि तुमचे नातेसंबंधीसुद्धा सुधारत असतात मित्रांनो. हिलिंग एक जर्नी आहे, हे कुठलंच डेस्टिनेशन नाही आहे. ही लाईफ लाँग ही हिलिंग करावी लागत असते. पण जेव्हा जेव्हा तुम्ही हिलिंग करतात, एनर्जी जेव्हा रिलीज होते निगेटिव्ह, तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळत असतात. सो सर्व गोष्टींची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला घ्यायची, जीही तुम्हाला स्टक फील होते तुमच्या आयुष्यामध्ये. बघा, ही एनर्जी, ही होपोनोपोनो तुम्हाला कुठल्या कुठल्या वेने मदत करत असते. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये आहेत त्या एक सबकॉन्शियस मेमरीमुळे आहेत आणि म्हणूनच आयुष्यामध्ये तुम्हाला स्टक फील होतं. एखाद्या रिलेशनशिपमधून तुम्ही बाहेर पडतात, पुन्हा एखादं जेव्हा नवीन रिलेशनशिपमध्ये जातात, एखादा चांगला व्यक्ती मिळेल या भावनेने आपण जातो, परंतु पुन्हा तो पॅटर्न रिपीट होतो. तर का? कारण की तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ती मेमरी आहे. ती मेमरी जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही, क्लीन करत नाही, वाईप आऊट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही अशीच गोष्ट, अशीच वस्तू, अशीच स्थिती, असेच प्रसंग आणि अशीच माणसं ॲट्रॅक्ट होतील. त्यामुळेच तुमच्यामधली जेव्हा टॉक्झिसिटी काढाल तेव्हा टॉक्झिक लोकही तुमच्या आयुष्यातून रिलीज व्हायला लागतील मित्रांनो. खूप इफेक्टिव्ह प्रेयर आहे. त्यामुळे ही रोजच्या आयुष्यामध्ये तुमचा अविभाज्य घटक बनवा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलायला लागेल मित्रांनो. होपोनोपोनो फारच इफेक्टिव्ह आहे. मी या अगोदरसुद्धा होपोनोपोनोबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही एकदा बघा आणि ह्या व्हिडिओलासुद्धा फॉरवर्ड करा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे मित्रांनो. मी आहे चेतन ऊर्जा स्वरूप. या चॅनलमध्ये असेच तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल, त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकबद्दल गोष्टी सांगतच राहील. पण हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्याला याची गरज आहे. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर खूप प्रेम करा, खूप आनंदी राहा आणि हिलिंग करा. धन्यवाद.